जनतेची निवेदन स्वीकारलेली आहे। सर्व निवेदनकर्त्यांच्या निवेदनावर आम्ही कारवाई करून आमचे जिल्हाधिकारी आरडीसी आणि आमचे कार्यालय अधिकारी एकत्र बसून सर्व निवेदनावर कारवाई करणार आहे। कुठल्याही व्यक्तीचं जे निवेदन आहे ते अशा अपेक्षित आहे, त्यामुळं या ठिकाणी संपूर्ण कारवाई आम्ही करू। या भागाचे आमदार श्वेताताई महर्लेजी यांनी मला एक विनंती केली होती की जेव्हा मी चिखली प्रवासात असेल तेव्हा तहसील कार्यालयामध्ये एक भेट द्यावी। आज मोठ्या प्रमाणावर जनतेने आपले प्रश्न मांडलेले आहेत, त्या प्रश्नाला सरकार न्याय देईल। बैठक घेतलेली आहे, प्रशासनाच्या शासकीय अधिकाऱ्यांची नाराजी व्यक्त केली। बैठकीत काय नेमकं आपण निदर्शनास आलं? गतिमान शासनाची भूमिका देवेंद्र फडणवीसच्या सरकारची आहे। आमचं सरकार पारदर्शी, गतिमान आणि लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने जे आम्ही निर्णय घेतलेले आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाने केली पाहिजे हे अपेक्षित आहे। पण काही साधारणतः 2011 पूर्वीचे घर कायदेशीर करणे, सर्व घरांना रजिस्ट्रेशन करून देणे, आता शासनाने निर्णय घेतला की 2011 पूर्वीचे घर आहेत ज्या जागेवर घर आहेत त्यांचे पट्टे वाटप करा। केवळ पट्टे वाटपच नाही, त्यांची 1000 रुपयामध्ये रजिस्ट्री करून मालकी करून पट्टे देणे म्हणजे नियमाकुल करणे घराला, पण नियमाकुलच नाही मालकी करून द्यायचा निर्णय आम्ही घेतला। त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही। सोबतच मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्याचे रस्ते खुले करण्यापासून त्यांचं डिमार्केशन करणे, पोलीस बंदोबस्त मोफत, मोजणी मोफत, शेतकऱ्याचे रस्ते पूर्ण खुले करणे असा निर्णय आम्ही घेतला। थोडी अंमलबजावणी झालेली दिसत नाही। भूमी अभिलेखचे जवळपास 3000 प्रकरण शिल्लक आहे, त्या ठिकाणी अंमलबजावणीची अडचणी आहे। त्यामुळे मी आज पूर्ण या ठिकाणी प्रशासनाची बैठक घेतली। स्वतः मी पुन्हा एकदा महिन्याभराने आढावा घेईल या सर्व विषयाचा। उद्या मी सर्व या ठिकाणी निवेदन जे घेतले त्यावर कारवाई करेल। मात्र एक मला फार मोठी चूक दिसली की आमच्या एका प्रांताला, इथला जो चिखलीचा प्रांत आहे त्याला 25/3/2026 ला शासनाने जो निर्णय घेतला त्यांच्याच अध्यक्षतेखाली समिती तयार केली, प्रांताच्या लोकांना पट्टे वाटप करणे, लोकांची घरं कायदेशीर करून देणे। महिना होणे प्रांत बैठक घेत नाही, महिना होणे त्या ठिकाणी त्या प्रांतांनी त्या योजनेचा अजून काही सुरुवातच केली नाही, शासन निर्णयही माहिती नाही। ही परिस्थिती असेल तर काही योग्य नाही। मी इथल्या चिखलीच्या प्रांताला 1 महिना सुट्टीवर पाठवलेला आहे, सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे आणि तहसीलदारांनी सर्वांना सूचना दिली आहे की तातडीनं 25/3 शासन निर्णयाप्रमाणे सर्वांचे घर कायदेशीर करणे, तुकडेबंदी कायद्याचा अंमल करणे, सोबत पांढर रस्त्याच्या योजनेचा अंमल करणे, मोजणी प्रकरण 15 दिवसावर आणणे, या सर्व गोष्टीबद्दल मी आग्रही आहे। मला विश्वास आहे की या दौऱ्यानंतर महिन्याभरात जेव्हा मी या प्रवासाचा आढावा घेईल निश्चितपणे यातनं बऱ्यापैकी प्रश्न सुटलेले असतील। या भागामध्ये वाळू माफिया सुरू झालेले आहे। खडकपूर्णा धरणातून शेकडो ट्रकांची रात्री वाळूची स्मगलिंग होते आणि सगळे अधिकारी याच्यामध्ये, सगळ्या अधिकाऱ्यांची याच्यामध्ये मिली बघत आहे। जिल्हाधिकारी आणि एसपींना आम्ही आता ही जबाबदारी दिली आहे की त्यांच्याकडे जर अवैध उत्पन्न नसेल स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार राहणार आहे। त्यामुळं जिल्हाधिकारी आहेत त्यांना मी सूचना देणार आहे की अवैध चोरी, अवैध वाळू चालणार नाही। उलट जे नवीन वाळू धोरण आलंय यामध्ये एकूण वाळूच्या 10% वाळू ही स्थानिक वापराकरता शिल्लक ठेवायची आहे। एकूण ज्या ठिकाणी लिलाव झाले नाहीये ती वाळू स्थानिक वापराला पूर्ण अवेलेबल करायची आहे। घरकुलाकरता, स्थानिक घर बांधकाम करता, स्थानिक त्या ठिकाणी बांधकामे करण्याकरता, नगरपालिकेचे, ग्रामपंचायतचे जे काही सरकारी बांधकामे आहेत त्यांच्याकरता ही वाळू उपलब्ध करून द्या असं वाळू धोरण आहे। पण नवीन वाळू धोरणाचे पालन न करणे त्यामुळे काही चोरी चालू आहे। यामध्ये मी एसपी आणि जिल्हाधिकारी चर्चा करणार आहे। 3 तालुक्यामधून वाळू जाते, जळगाव, राजा, चिखली आणि बुलढाणा, आणि या सर्व अधिकाऱ्यांची याच्यामध्ये मिली बघत आहे। तहसीलदारांना सगळं माहिती आहे आणि या भागातले जेवढे अधिकारी आहेत सगळ्यांना सगळं माहिती आहे। सगळ्यांच्या मिली बघत ही वाळूची तस्करी चालू आहे। जिल्हाधिकारी हे या विषयाला जबाबदार असणार वाळूच्या धोरणामध्ये। तर मी जिल्हाधिकारी आणि एसपीची चर्चा करेल। एसपीना पोलिसांना अधिकार दिलाय वाळूबद्दलचे आणि आता जिल्हाधिकाऱ्याला पूर्ण अधिकार दिलाय। तर मी आधीच सांगितलं की दोन्ही अधिकारी तपासतील। तिसरं जे तहसीलदार वाळू माफियाशी संबंध ठेवून असतील त्याचाही तपास आम्ही करू। आपण सांगितलेल्या भूमिकेवर, आपण सांगितलेल्या ज्या काही तक्रारी याच्यावरही आम्ही कारवाई करू।
आणि सोबतच समजा कारवाई होत नसेल तर आपण, माझी विनंती पत्रकार महोदयांना आहे, तुम्ही जागरूक पत्रकार या ठिकाणी आहेत, तुम्ही सुद्धा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जे काही समजा मला वाटलं की यानंतरही मी आल्यानंतरही यामध्ये सुधारणा झाली नाही आहे तर निश्चित आपण मला कळवा, मी सुधारणा करू. पण आमचं धोरण आहे की 10% वाढू स्थानिक वापराकरता दिली पाहिजे, इतर वाढू लिलावात काढली पाहिजे. लिलाव न काढता अवैध पद्धतीने सुरू, एकाच रॉयल्टीवर 10-10, 50-50 ट्रक सुरू आहे. या कारवायाला आम्ही समोर, या कारवाई आम्ही करणार आहे. निश्चितपणे आजच्या दौऱ्यातनं जी फलश्रुती येईल ती फलश्रुती आपल्याला आम्ही कळवू. माजी सैनिकांच्या जमिनीबाबत निवेदन दिलं. सिलिंगच्या जमिनीमध्ये या आठवड्यामध्ये आम्ही कायदा सिलिंगच्या जमिनीचा महत्वाचा प्रश्न आहे. सिलिंगच्या जमिनीबद्दलचा कायदा आम्ही दुरुस्त केलेला आहे. या आठवड्यामध्ये आम्ही नियमावली जाहीर करतो.